डाळ तांदूळ न भिजवता खूप छान अशी पटकन होणारी रवा उत्तपा रेसिपी आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या चॅनलच्या सगळ्या रेसिपी जर पाहिजे असतील तर त्या अगोदर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल, त्यावरती प्रेस करा. त्याने काय होईल की माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर पटकन मग मी रेसिपीला सुरुवात करते. तर इथे 1 वाटी भरून मी रवा घेतलेला आहे आणि रवा न भाजता कच्चा रवा घ्यायचा आहे. मग तो जाडसर असो किंवा बारीक असो. त्यामध्ये 1 वाटीभर दही घालायचं आहे आणि दही जर नसेल तर 2 वाट्या ताक तुम्ही घालू शकता. तर दही ज्या वाटीनं घातलं होतं त्याच वाटीने 1 वाटी मी पाणी यामध्ये घालते आणि पाणी घातल्यानंतर हे अगोदर मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून हे साईडला ठेवायचं आहे 1-5 मिनिटाकरिता. रवा चांगला भिजतोय तोपर्यंत इथे मी बघा 3 ते 4 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट केलेत. अगोदर उभ्या पातळ कट करून नंतर बारीक काप केलेत. त्याचे जेवढी शक्य होईल तेवढी मिरची बारीक करा. रेसिपीचं शूटिंग चालू असताना अधूनमधून लाईट जाते तर प्लीज जरा समजून घ्या. तर हे मिरचीचे काप केलेले एका भांड्यामध्ये काढून घ्यायचेत आणि इथे बघा 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक मी चिरून घेतलेत. कांदा जेवढा आपण जास्त घालेल तेवढा उत्तपा टेस्टी लागतो. त्यानंतर इथे धने जिरे पूड 1 चमचाभर घेतलेले आहे मी आणि अगदी थोडासा अर्धा चमचा गरम मसाला वापरायचा आहे आणि जेवढा कांदा आपण चिरला होता त्यानुसारच मीठ घालायचे. थोडंसंच मीठ घातलेलं आहे यामध्ये. मीठ घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. यामध्ये कच्ची कोथिंबीर पण तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार. धने जिरे पूड आणि गरम मसाला घातल्यामुळे डोशामध्ये खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे धने जिरे पूड नक्की घाला. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून झाले. आता थोडा वेळ हे साईडला ठेवायचे आणि रवा चांगला बघा तोपर्यंत भिजलेला आहे. भिजून असं जरासा फुगल्यासारखं झाले. तर यामध्ये थोडंसं मीठ घालायचे चवीनुसार. मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा मी सोडा घेतलेला आहे, खाण्याचा सोडा, आणि सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी त्यावरती घालायचं. आता हे मिक्स करून घ्यायचे आणि मिश्रण जरा असं मला घट्टच वाटते थोडंसं, त्यामुळे थोडंसं पाणी घालूनच हे मिक्स करत राहायचं आहे. लागेल तसं थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे. नाहीतर जास्त जर पातळ झालं तर रवा उत्तपा आपला व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालूनच हे मी मिक्स करते. आणि बॅटर कशा पद्धतीने बनवते हे पहा. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही बनवलेलं. लगेच पटकन उत्तपा बनवायला घ्यायचा आहे. तर त्यासाठी तवा गरम केलेला आहे आणि त्यावरती थोडंसं तेल पसरून घेतलेलं आहे. टिश्यू पेपरच्या साहाय्याने पूर्ण तव्याला तेल असं मी पसरून घेतलेलं आहे. तवा चांगला गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी कमी करते जराशी आणि हे जे बघा बॅटर आहे ते पुन्हा एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि नंतर तव्यामध्ये 1 पळीभर घालायचं आहे. व्यवस्थित एकसारखं पसरून घ्यायचं आहे आणि जास्त पण एकदम पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही बनवायचं. लगेचच याला बघा जाळी किती छान सुटायला लागले, पूर्ण जाळीदार असं दिसायला लागले. आता हे जे कांद्याचं मिश्रण आपण बनवलं होतं ते यावरती व्यवस्थित असं पसरवायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही टोमॅटो किंवा सिमला मिर्च पण घालू शकता, पण इथे मी कांद्याचा रवा उत्तपा बनवते त्यामुळे जास्त काही न घालता कांदा, मिरची आणि थोडासा मसाला घातलाय. व्यवस्थित मिश्रण पसरवल्यानंतर वरून एक तेलाची धार, जास्त पण तेलाचा वापर नाही करायचा. वरून थोडंसं तेल पसरवल्यानंतर 4 ते 5 मिनिट यावरती झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम तर कमीच आहे. 2 मिनिटानंतर झाकण काढून चेक करते. तवा चांगला तापलेला असल्यामुळे पटकन डोसा होतो, फारसा वेळ लागत नाही आणि बघा अगदी पटकन सहज निघाला. आणि खालून पण बघा एकदम खरपूस कलर असा आलेला आहे याला. याचबरोबर मी खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे, पण त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का? आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या रेसिपी चॅनेलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या आणि सोप्यात सोप्या होणाऱ्या, पटकन होणाऱ्या रेसिपीज पाहायला भेटतील. तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नाश्त्यासाठी किंवा रोज चपाती खाऊन जर कंटाळा आला असेल तर एखाद्या दिवशी असा रवा उत्तपा नक्की बनवा. तर आता दुसरा पण उत्तपा बनवलेला आहे, पण थोडासा मोठा बनवला आहे आणि त्यावरती सुद्धा कांद्याचं मिश्रण पसरून घेतलेलं आहे.
नंतर पुन्हा त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजून घेताना पहा, तुम्ही दोन्ही साईडने सुद्धा भाजून घेऊ शकता किंवा एका साईडने दुमडून अशा पद्धतीने सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊ शकता. एकदम क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत जर भाजायचा असेल तर पूर्ण गॅसची फ्लेम कमी करा, म्हणजे एकदम कुरकुरीत होईल. तर मस्त असा गरमागरम आपला रवा उत्तपा तयार आहे. आणि हा रवा उत्तपा तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो चटणी, टोमॅटो सॉस, सांबार याच्याबरोबर जरी खाल्ला किंवा अगदी नुसता जरी खाल्ला तरीही खूप टेस्टी लागतो. बाहेर मस्त असं पावसाचं वातावरण झालं आहे आणि असा गरमागरम उत्तपा सोबत चटणी, सांबार, तोंडाला अगदी असं पाणी सुटले. तर चला तर पटकन मग आता तुम्हीसुद्धा रेसिपी बनवायला घ्या आणि कशी झाले हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग भेटूया नवीन अशा छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.